समृद्धी काते, आपण आज जी विशेष सभा घेतलेली आहे आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. कारण हे जे इन्सिडेंट झालेले आहेत चेंबूर मधला पहिला इन्सिडेंट नाहीये, अशा गोष्टी भरपूर वेळा झालेल्या आहेत. आणि म्हणजे 2017-18 जेव्हा मी पहिल्यांदा निवडून आले तेव्हा माझ्याच प्रभागामधली एक महिला चेंबूरमध्ये असलेलं चिमणी गार्डन इथे बेंचवर बसली होती. घरकाम करणारी महिला होती ती, आराम करत बसली होती ती आणि अचानक झाड पडून तिचं मृत्यू झाला तेव्हा. आणि त्यानंतर तुम्ही झेन हॉस्पिटलमध्ये आलेलात आणि तुम्हीही त्या आईच्या वेदना बघितल्यात. मला सर्वप्रथम चेंबूरचे आमदार म्हणजे माझे सासरे माननीय तुकारामजी काते यांनी मला फोन केला की समृद्धी कुठेही असशील धावत झेन हॉस्पिटलला ये. म्हणजे बाबा काय झालं? ये हर्षूचा मित्र, हर्षू म्हणजे माझा मुलगा, ह्याचा मित्र विहान हॉस्पिटलमध्ये आहे, तू लवकर ये. मी गेले तिथे आणि मला बघून त्याच्या आईने आवाज दिला, भाभी हर्ष को बोलो. हर्ष को बोलो कि विहान अभी क्रिकेट खेलने कभी नहीं आएगा. आणि तिने हुंकार भरला. ती हॉस्पिटलमध्ये मान्यच करत नव्हती. तुम्हीही ऐकलं जेव्हा पाटणकर डॉक्टरांनी सांगितलं की तिची आई ती त्या मुलाला ओळखतच नव्हती. ती मान्यच करत नव्हती की हा माझा मुलगा विहान आहे म्हणून. ती बिल्डिंगच्या खाली, आमच्या बिल्डिंगच्या खाली सगळ्या बसेस येतात मुलांना सोडायला. एक 10 मिनिटं झाली म्हणजे येणार आहे बस म्हणून ती खाली पोहोचली होती आणि त्यानंतर तिला हा निरोप आला की तुम्ही झेन हॉस्पिटलला या. ती अर्धा पाऊण तास तर ती मान्यच करत नव्हती की तो मुलगा तिचाच आहे म्हणून. जेव्हा तिचे मिस्टर आले, मिस्टरांनी ओळख हे केली आणि एक्सेप्ट केलं की बाबा हे त्यांचंच मूल आहे म्हणून. मी या सभागृहाला या गोष्टी याकरिता सांगते कारण या गोष्टीचं गांभीर्य आपण समजलं पाहिजे. राजकारण बाजूला ठेवता आपण एकत्र येऊन त्या आईला कसं न्याय मिळेल. जेव्हा आम्ही फ्रीजची अरेंजमेंट केली, कारण ती ग्वालियरची आहे, त्याचे वडील यूपीचे आहेत, नवीन नुकतंच घर आमच्या सोसायटीमध्ये त्यांनी घेतलेलं आहे. एक 3-4 वर्ष झाली असतील. त्यांनी फेसबुक अकाउंटवरती त्यांच्या टाकलंही आहे की आमचं स्वप्नाचं घर. घराच्या बाहेर गौरव, जुही आणि विहान असं घराचं नाव लिहिलंय त्यांनी. एकुलता एक मुलगा, खूप वर्षांनी त्यांना झालेला. काही लोकांच्या हलगर्जीपणामुळे आज त्या आईनी त्या मुलाला गमावलेला आहे. माझ्याच मुलाच्या वयाचा आहे तो. माझा मुलगा 2 दिवस मॅडम घरातनं बाहेर नाही गेलाय. तो शॉक मध्ये होता की हे कसं झालंय. तो ऍक्सेप्ट करायच त्याने, मम्मा हे होऊ शकत नाही. 2 दिवस अगोदर तुम्हाला फोर्स करत होता आपण क्रिकेट खेळायला जाऊया, पण तू बोललीस ना माझे एक्झाम्स चालू आहेत, एक्झाम्स नंतर जाऊया. तर तुम्ही कसं कोणासोबत क्रिकेट खेळू. एवढं बॉन्डिंग होतं त्यांचं. आणि इथे सभागृहामध्ये जेव्हा मी आली तर इथे काय वेगळंच राजकारण चालू होतं. मी कृपा करून सगळ्याच नगरसेवकांना विनंती करते, कारण त्या आईच्या वरती झालेली गोष्ट आज माझ्या डोळ्यातनं अश्रू येत आहेत. त्या आईला एक्सेप्ट करणं, जो एकुलता एक मुलगा एवढ्या वर्षांनी झालेलं, आज स्वप्न बघितलेले त्या लोकांनी. 2 दिवस अगोदर त्यांच्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट दिलेला की त्यांच्या आठवणीतलं एक असं व्यक्तिमत्वाबद्दल त्यांना निबंध लिहायचं होतं, तर तो रोहित शर्मावरती तो निबंध लिहिणार होता, कारण क्रिकेट प्रेमी होता तो. आज कुठेतरी त्या मुलाचं ते स्वप्न पूर्ण करता नाही येणार आहे त्याला. त्या आईला आज तिच्यावरती, जुहीवरती काय जी
इन्सिडेंट आले ना, आपण विचारही नाही करू शकत. मी घरी जाणं बंद केलंय त्यांच्या, कारण मला ते नाही सहन होत आहे. अक्षरशः ती निशब्दपणे बसलेली आहे. जेव्हा आम्ही फ्रीजची अरेंजमेंट केली त्याच्यासाठी, आम्ही तिला घरी घेऊन गेलो. ते जी माणसं होती ते फ्रीजची अरेंजमेंट करून प्लग इन करत होते. तेवढ्यात तिला त्या फ्रीजच्या बाजूला त्याची येलो कलरची बॅट दिसली, आणि जो तिने हुंकार भरून जी रडायला सुरुवात केली ना, माझ्या अक्षरशः अंगावरती काटा उठला होता. कारण आज या पोझिशनवरती असून आपण काहीच करू शकत नव्हतो. काही लोकांनी सांगितलं कॉम्पेन्सेशन पॉलिसी आपल्याला रिवाईव्ह करणं गरजेचं आहे. ठीक आहे, वेल सेटल फॅमिली आहे, त्यांना कॉम्पेन्सेशनची गरज नाहीये, पण ती रिवाईव्ह करणं गरजेचं आहे. कारण आज जी घोडेस्वार महिलेसोबत जे झालंय, ती तर फार गरीब महिला होती, घर काम करणारी महिला होती. तिला अजून ते महानगरपालिकेकडनं कॉम्पेन्सेशन भेटलेलं नाहीये. तिलाही 2 लहान मुलं होती. आज त्या गोष्टीला 7-8 वर्ष झालेली आहेत. 2017-18 ही झालेली गोष्ट आहे. मला हेच म्हणायचंय की असं किड्या मुंग्यांसारखं अगर हे अशी माणसांचे जीव जात असतील कोणाच्या हलगर्जीपणामुळे, तर त्यांच्यावरती कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. आज एमवेस्ट मध्ये झाड पडून असे इन्सिडेंट झालेली ही 4थी केस आहे मॅडम. तुम्हाला त्या दिवशी सगळ्यांनी सांगितलं. वारंवार गार्डन डिपार्टमेंटला आपण दोष देतो, पण त्याच सोबतच आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला फक्त ब्लॅकलिस्ट न करता त्या कॉन्ट्रॅक्टरला वरती केस होणं गरजेचं आहे. त्याला त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव होणं गरजेचं आहे. फक्त ब्लॅकलिस्ट करून आज त्या संस्थेचं नाव आपण तेव्हाच हे करतो, पण तोच व्यक्ती दुसऱ्या कोणाच्या रॉयल्टीवरती कंपनी घेऊन परत काम महानगरपालिकेचं घेतो. पण माझं असं म्हणणं आहे की त्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावरती ही केस फाईल होणं गरजेचं आहे, की जेणेकरून अशा गोष्टी पुढे होणार नाहीत. आपण जगभरात बघतो की किती नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी अवॉइड करू शकतोय. लिडार हे एक असं स्कॅनिंग प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण झाडाची स्कॅन करून त्याची रूट्स वरती आपल्याला माहिती मिळते. त्याच्या इंटरनली काय खोकळेपणा झालाय किंवा काय न्यूट्रिशन्स कमी आहेत किंवा त्याच्यावरती आपण काही उपचार करू शकतो का, असं ते स्कॅनिंग डिव्हाइस आहे. ते नक्कीच मुंबई महानगरपालिका एवढी मोठी महानगरपालिका असून आपल्याकडे ते लिडार टेक्नॉलॉजी आपण वापर करत नाही आहोत. आज एवढी झाडं आहेत मुंबईमध्ये, ती झाडं कोण डेव्हलपर येतोय, सहजरित्या त्याला डेव्हलपमेंट करायचंय. मी डेव्हलपमेंटच्या विरोधात बोलत नाहीये, डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. पण अगर डेव्हलपमेंट कुठे होतोय तर तो कॉन्ट्रॅक्टर, तो बिल्डर तिथे ती झाडं लावतोय की नाही, हे पण मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आहे. अगर त्यांनी 10 झाडं तोडली आहेत आणि डेव्हलपमेंट करतोय, तर तिथे 10च्या ऐवजी 20 झाडं त्यांनी कुठे लावली आहेत, नाही लावली आहेत, त्याचं संगोपन तो करतोय नाही करतोय हे पण बघणं महानगरपालिकेची जबाबदारी आहे. हे इन्सिडेंट्स होतच जातील, पण गार्डन डिपार्टमेंट, SWM डिपार्टमेंट, परत BF डिपार्टमेंट ह्यांच्यावरती पण कारवाई होणं गरजेचं आहे. का हलगर्जीपणा करतात? आज M ईस्ट वॉर्ड मध्ये जेई कमी आहेत. हे सगळे इलिगल स्ट्रक्चर्स होत आहेत, या सगळ्या गोष्टी होत आहेत. रोड कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थित काम करत नाहीयेत. आपले इंजिनियर्स करतायत काय? आज सगळ्या मुंबईकरांची आशा आहे आपल्यावरती. आज सगळे मुंबईकर बघतायत, लाईव्ह बघतायत आपल्याला की आपण काय डिसिजन्स घेतो आणि काय कसं काम करतोय. पण त्यासोबत हे अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी ह्या सगळ्या हलगर्जीपणांना कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे. की आपण जे काम करतोय, आपण रोडचं काम केलंय, कॉन्क्रिटीकरण झालंय, चांगली गोष्ट आहे, पण त्या कॉन्ट्रॅक्टरनी तिथे व्यवस्थितरित्या अगर ते हे केलं असतं, त्याला जागा ठेवली असती झाडाला वाढण्यासाठी किंवा काय खोदताना तिकडची माती वगैरे कमी झाली होती तर तिथे माती टाकणं गरजेचं होतं. आणि ही जबाबदारी तिकडच्या गार्डन डिपार्टमेंट, रोड डिपार्टमेंट या सगळ्यांची जबाबदारी होती. नाही केलं गेलंय. 30 जूनला ही इन्सिडेंट झालं. तुम्ही त्वरित तिथे आलात, बाकीचेही आपल्या अध्यक्ष तिथे आले. मला वाटतं गाला मॅडम पण आलेल्या होत्या, शिरवाडकर ताई आल्या होत्या, आम्ही सगळेच होतो. पण सगळं तिथे असून सुद्धा कुठेतरी ती आई वडील स्वतःला लाचार म्हणून फील करत होते.
आज सगळ्या मुलांसाठी असलेला त्याचा बाबा, त्याचे डॅडी हे सुपर हिरो असतात. मी जेव्हा घरी आले, सगळं झालं, नेक्स्ट डे त्याचे वडील मला हात जोडून बोलतोय कि मैं सुपर डैड होके भी मैं अपने बच्चे को बचा नहीं पाया. तर मी वारंवार हेच तुम्हाला सांगते की आपल्याकडनं आज मुंबईकरांना खूप होप्स आहेत आणि मी खरं म्हणते, मी प्रिव्हिलेज समजते की माझ्या माध्यमातून अगर कोणासाठी चांगलं काम होणार आहे तर नक्की मी अगर त्यामध्ये 50% एफर्ट्स देत असेल तर मी माझे प्रयत्न असतात ते 50चा 100% करायचं, जेणेकरून माझ्या एफर्ट्समुळे कुठल्या तरी फॅमिलीला चांगलं फील होणार आहे. आणि तीच भावना आपल्या अधिकाऱ्यांमध्ये आणि जे काम करणारे आहेत कॉन्ट्रॅक्टर्स त्यांच्यामध्ये पण असणं गरजेचं आहे. जोपर्यंत ही भावना त्यांच्या मनात येत नाही, जोपर्यंत मुंबईकरांसाठी हा आदर येत नाही, तोपर्यंत या गोष्टी चांगल्यापणे होणारच नाहीयेत. आज 6 दिवसाच्या ह्याच्यामध्ये अगर 1200 झाडं पडतायत, 1000 झाडंही पडतायत, तर कुठेतरी आपण त्याच्यामध्ये कमी पडतोय. आपण त्या झाडांचं संगोपन करायला आपण कुठेतरी कमी पडतोय. आपल्यामुळे आपण अगर तिथे व्यवस्थित अधिकारी देत नाही आहोत, व्यवस्थित ऑडिट कुठल्या गोष्टीचं करत नाही आहोत, आपलं BF डिपार्टमेंटला अगर अधिकारी कमी पडतायत, तर या सगळ्या गोष्टी बघणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मला माहित आहे भरपूर लोकांना या विषयावरती बोलायचं आहे, पण नक्कीच मला तुमच्याकडनं आशा आहे महापौर महोदया आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांकडनंही आशा आहे. जसं आज मी साहेबांनी सांगितलं की तुम्ही सुपर वुमन्स आहात, इथे सगळ्याच बसणाऱ्या महिला सुपर वुमन्सच आहेत. आज त्यांचं घर बघून, मुलं बघून महानगरपालिकेमध्ये येऊन एवढी मोठी जबाबदारी पाळतायत, तर नक्कीच त्या सुपर वुमन आहेतच. पण त्या सुपर वुमनना बाकीच्या लोकांनीही साथ देऊन आपण मुंबईकरांकरिता कसं जास्तीत जास्त आपण हे करू शकतो हीच विनंती करेन. आणि खरंच कॉम्पन्सेशन पॉलिसी ही आपल्याला रिवाईव्ह करणं गरजेचं आहे आणि आपण मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.